मनोरंजन मैदानाच्या वरती असेल आणि नक्कीच एक मनोरंजनाचा भाग म्हणून सोडून देऊया वळूया मैदानाच्या वरती. अगदी चांगलं क्रिकेट चालू आहे. सरळ खेचला तिथे चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मेहुलच्या हातामध्ये चेंडू चाललाय. येस आपण पाहतोय अगदी या चेंडूवरती धावा आल्या त्या म्हणजे एक धाव आली एका धावेनिशी फलकावरती धावा मात्र 5 धावा पूर्ण झाल्यात. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 5 धावा. चांगली गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज सर्वच गोलंदाजाच्या माध्यमातून संघ आपण पाहतोय मैदानाच्या वरती संघ खेळतोय तो म्हणजे SGP तेजस. याला अजून एक पारितोषिक 3 धावा पळून काढल्यात तर 500 रुपयांचं पारितोषिक विशाल पाटील यांच्या माध्यमातून. जे तेजस चांगलं क्रिकेट खेळून दाखवा. 3 धावा काढल्या तर 500 रुपये. 3 षटकार मारले तर 3000 रुपयात. बॉलरच्या अर्थातच पंचांच्या डोक्यावरून षटकार मारला तर ते पारितोषिक पंचांना 500 रुपयाचं दिलं जाईल. बघा जे काही निर्णय असतील मनामध्ये घ्यावे लागतील. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय. अर्थातच इट्स अ व्हाईट बॉल. अंपायर साइज ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22 चा इथे अवलंब केला जातोय. 22 क्रमांकाचा नियमाचा अवलंब केला जातोय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती तुम्ही पाहायला गेलाल ना तर 9 स्वरूपामध्ये 13 स्वरूपामध्ये नो बॉल दिला जातो. त्यापैकी 5 ते 6 बॉल आम्हाला देखील माहिती आहेत परंतु नंतरचे अभ्यास करावा लागेल. इथे मैदानाच्या मध्ये काय घडलंय इथे एक धाव घेतली जाते. अगदी एका धावेनिशी फलकावरती धावा 7 धावा पूर्ण आहेत. 7 धावा पूर्ण. दोन्ही संघ मैदानाच्या वरती फ्लड लाईट्स मध्ये आता हे सामने ही रंजकता फार वेगळी असणार आहे. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. घड्याळामध्ये पाहायला गेलं तर आता 7 वाजलेले आहेत बरोबर. सामना चालू होतोय. इथे थोडासा सफल झाला. फाईल लेगच्या रिजन मध्ये इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स. चेंडू सीमा पार आलाय. दर्जात्मक चौकार. अकरा धावा पूर्ण फलकावरती अगदी आपण पाहतोय. यावेळेस फाईलच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. अजून एक चेंडू दान 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. यावेळेस फटका ऑन साइडला. पुन्हा एकदा मैदानाच्या वरती चांगला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. दर्जात्मक चौकार. चौकार आले ते म्हणजे आपण पाहतोय प्रदीप यांच्या बॅट मधून निघालेले ते फटके. यावेळेस सरळ खेचला तिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. पिल्ला ठाकूर येत असताना क्षेत्ररक्षण करण्यासाठी यावेळेस सरळ मेहुल कॅच ड्रॉप झेल सुटते. इथे मैदानाच्या वरती चुकीला माफी नाहीये. अगदी आपण पाहतोय फलकावरती धावा पूर्ण झाल्यात.
21 धावा 21. नौका गोलंदाजी ट्रॅक वरती मेहुल हमने रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला तर 500 रुपये विशाल पाटील यांच्याकडून. फलंदाज तेजस सडी इथे पण पाहतोय बॅकवर्ड रिझर्व मध्ये एक धाव आली आहे. शेवटपर्यंत खेळला तरी पारितोषिक असणाऱ्या 500 रुपयांचं. यस, म्हणजे काही नाही मोठे फटके नाही आले तरी शेवटपर्यंत जरी राहिला तरी 500 रुपये. बघा हे तेजसवरचं प्रेम. नौका गोलंदाज मेहुल वरती आक्रमण होणार का? आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेसचा फटका फोसलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज बाद. इथे टप्पा पडल्याच्या नंतर अगदी नियंत्रण कक्षामध्ये चेंडू होता मेहुलचा. लगातार 3 षटकार असले पाहिजेत, ते कन्झिक्युटिव्ह षटकार असले पाहिजेत, कारण का प्रश्न 500 रुपयांचा आहे. यस, मग यस अगदी आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये एक धाव घेतली जाते तेजस स्ट्रायकिंग एंड वरती. एका धावेच्या मदतीने दफल करती. धावा पूर्ण झाल्यात. 23 धावा पूर्ण. 23 कम्स अप. चौथं षटक प्रगतीपथावरती मेहुल. यावेळेस फिरकीपटूची जादू मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. मेहुल म्हटलं की चांगली गोलंदाजी आली नेहमीच. अगदी इथे अजून एक चेंडू निघालाय. चौथ्या षटकाची होती आहेत सांगता. शेवटचा चेंडू निर्धाव मैदानाच्या वरती पडतोय आणि अगदी पण पाहतोय ना दफलकरती धावा स्थिरवलेले असताना 23 धावा 23. पाचव्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय बॉलर कोण आहे? यावेळेस 2 धावा आल्यात मैदानाच्या वरती. तेजस शेवटपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न करणार. 4 चेंडू बाकी असतील.
4 झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. सरळ खेचलाय व्ही शेप मध्ये. यावेळेस पुनश्च एकदा सरळ अगदी फटका आपण पाहतोय ना. पाचव्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा आपण पाहतोय. तेहतीस धावा आपण पाहतोय त्या फलकावरती. बघा शेवटचं षटक आहे, षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार, तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ₹500 पारितोषिक विशाल पाटील यांच्याकडून. यावेळेस सरळ क्षेत्ररक्षण चांगला. इथे एक धाव, एक धाव. इथे आपण पाहतोय 500 तर लागू आहेत, कारण का शेवटपर्यंत टिकला तर. यस, गुगल पे केले जातील. QR कोड तयार ठेवायचा. गोलंदाज आपण शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. मयूर पाटील. यस, अवांतर चेंडू आला मैदानाच्या वरती. दिया अवांतर चेंडू, एक धाव पकड. किती झाल्या? बेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात. बिहाइंड विकेट चेंडू राबाल होतो. अगदी 2 धावा पुनश्च एकदा. आपण पाहतोय अगदी गोलंदाज मयूर जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अगदी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मयूरची ख्याती आहे. चांगली गोलंदाजी करू शकतो. आज मैदानाच्या वरती काय करणार? इथे टप्पा पडल्याच्या नंतर बघा प्रशंसा केली आणि मैदानाच्या वरती यष्टीरक्षकानं आहे ना चेंडू सोडला, परंतु चांगला चेंडू होता. 2 धावा. तेजस, तुला फक्त धावायचं आहे, फक्त बघत राहा आणि धावत राहा बस. या सिडीज 22 स्वरूपाच्या या 2 धावा घेतल्या जातात. अगदी 2 धावेनिशी दफल करती धावा. 46 धावा, 46 धावा. लास्ट बॉल, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस ठरतोय. बाद शेवटच्या चेंडूवरती धावा झाल्यात. अगदी एका धावेनिशी फलकावरती आपण इथे पाहतोय सन्माननीय विकास पडते इथे उपस्थित झालेले आहेत. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांचे आपण पाहतोय कर्मचारी देखील आहेत आणि मला वाटते ज्युनियर लीडर म्हणून ते काम करतात कंपनीमध्ये. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. फलकावरती धावा झाल्यात. अगदी 46 धावा झाल्यात. 47 धावा झाल्यात. 48 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 48 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार आहेत?
सन्माननीय विकास पडते यांच्याकडून स्पॉन्सरशिप 1000 रुपयांची आलेली आहे. कमिटीसाठी 1000 रुपये असतील. अगदी उदात्त देणगीदारांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. स्पॉन्सरशिप आली आहे या स्पर्धेसाठी. यस अगदी अगदी आपण पाहतोय सामन्याला सुरुवात केली जाते. धावा बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. 48 धावांची गरज आहे. 48 धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार आहेत. चला या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्पॉन्सरशिप अर्थातच सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द सिरीज साठी विशाल पाटील यांच्याकडून टायका कंपनीचे शूज आलेले आहेत. बेस्ट बॅट्समन म्हणून दीपक कलेल यांच्याकडून टायका कंपनीचे शूज. त्यानंतर बेस्ट बॉलर साठी सिद्धांत खांडेकर यांच्याकडून टायका कंपनीचे शूज आणि गौरव सुतार यांच्याकडून बेस्ट फिल्डर साठी अगदी टायका कंपनीचे स्पोर्ट्स शूज आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. वळी या मैदानाच्या वरती 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. 48 धावांचा पाठलाग करत असताना संघ मैदानाच्या वरती उतरला. पहिला चेंडू डॉट आलाय. ओमकार, मेहुल आणि मिलिंद मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी. मेहुल स्ट्रायकिंग एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू चाललाय. तेजस यांनी एका हातामध्ये झेल पकडला तर विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कॅच मारून झेल पकडला तरी पण 500 रुपयांचं. यस पण पडायला पाहिजे ग्राउंड वरती. यस चला राईट आर्म ओव्हर द विकेट. हा यावेळेचा चेंडू अगदी स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी मैदानाच्या वरती. या वेळेसचा चेंडू मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. मेहुल स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज आपण पाहतोय दिया ओमकार गोलंदाजी करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेस आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचा होता परंतु एलिव्हेशन तितकं प्राप्त झालेलं. लेग बाईट स्वरूपाची ही धाव आली आहे. एकेरी धाव. 3 धावा झाल्यात. 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 48 धावा बनवल्या जाणार का? यावेळेस लीड गेज घेऊन चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे खेळाडू क्षेत्ररक्षक पळतोय चेंडू मागे. एकासोबत दुसरी देखील धाव घेतली जाते.
2 धावांच्या मदतीने दफलकावरती आपण पाहतोय धावा पूर्ण झाल्यात. 5 धावा पूर्ण. 48 धावा बनवायच्या आहेत. 48 मधून 5 वजा करूया. 43 धावांची गरज. इथून मात्र पुढे फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय SGP या संघासाठी असेल. यावेळेस चेंडू चांगल्या हाताळणी केली गेली होती. या चेंडूवरती अगदी या प्रितेश दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रितेश डॉट चेंडूवाला ऑनसाइड ला खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय दर्जेदार चौकार. यावेळेस सन्मान दिला जातो या चेंडूला. बघा ही चांगल्या फलंदाजांची ओळख असते नेहमी. वाईट चेंडूंचा समाचार घेणे, चांगल्या चेंडूंना सन्मान देणे ही ओळख असते त्यांची आणि तो सन्मान दिला जातो अगदी या इथे आपण पाहतोय चेंडू सटीक यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज इथे होतोय बाद आउट. मेहुल थोडासा बढतोय अगदी 2 धावा घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले गेले होते परंतु नाही रोखलंय. नो चेंडू म्हणजे 2+1 इज इक्वल टू 3. वेस्ट साइडच्या वरती फ्री हिट असणारा 3 धावा घेतल्या जातील. 3 धावा. इथे मोठा फटका आलाय. कॅच ड्रॉप. झेल मैदानाच्या वरती सुटतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या वरती मयूर आला मैदानाच्या वरती. इथे करपॉनच्या हातामध्ये सोप्पा झेल. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला हदरा.
आडवा बॅटनं फटका. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय अजून एक धावा. सरळ खेचलाय चेंडू थांबणार नाही. सेकंड कन्झिक्युटिव्ह चेंडू बोलायच्या बाहेर. अजून एक दर्जात्मक चौकार. 4 यावेळेस हुक केलाय चेंडू वरती केल्यात. 6 धावा बुक. चेंडू यावेळेस 6 धाब्यानिशी दखल करती. धावा पूर्ण झाल्या त्या 29 धावा. 29 ऑन स्कोर बुक. 48 रन नीड टू विन दिस मॅच. दिशा दाखवली आहे फक्त. ड्राइव्ह केलाय स्टीअर केलाय चेंडू सरळ अगदी व्ही शेप मध्ये. एका धाब्यासाठी स्ट्राईक रोटेट. एक धाव घेतली जाते दखल करती. 30 धावा पूर्ण झाल्यात. 18 धावांची गरज आहे इथून मात्र पुढे. 48 धावांची गरज असताना हा सामना. एकदा पूर्ण झाले. मेहुल सांगतोय की यस. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. 2 धावा दफलकावरती. 32 धावा पूर्ण होतात. 32 धावा पूर्ण झाल्यात दफलकावरती. 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण पाहतोय 18 चेंडू 16 धावांची गरज. माफ करा. बॉल किती झालेत मधले? कुठे आहे बॉल किती झालेत? बॉल शेवटचा चेंडू बाकी असताना तिसऱ्या षटकातील षटक संपलंय. यस षटकाची समाप्ती झालेली आहे. चला 18 चेंडू 16 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू फ्लाइंग स्लिप मधून ट्रॅव्हल होतोय. तिथे थर्ड मॅन मध्ये चेंडू जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावा. चौकार. चला सर्व कमिटी मेंबर्स मेन पॅव्हिलियन मध्ये यायचं एकत्र. सर्व कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल प्रमुख मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. तिथे झेल ड्रॉप होतो. एक धाव घेतली जाईल फलकावरती. या धावा पूर्ण 41 धावा. 7 धावांची गरज आहे. षटकातील 3 चेंडू झालेत. एक 41 धावा पूर्ण झाल्यात.
15 अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव घेतली जाते. 42 धावा फलकावरती यात 15 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 धावा बनवण्यासाठी 15 चेंडूंचा वापर केला जाणार की या षटकातील 3 चेंडूंचा वापर केला जाणार हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. इथे सरळ खेचलाय, चेंडू थांबणार नाही. उंची घेत असताना चेंडू जाणार बोलायच्या बाहेर. सड़क में थँक्यू सर्व कमिटी मेंबर्सचा कोर कमिटी टीम संपूर्ण चला इथे यायचा. अगदी लगेचच आमच्यापर्यंत पोहोचा. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या सामन्याचा निकाल लिहिला जातोय. संघ आपण पाहतोय SGP Steamers won by 8 wickets. मेहुल यायचा आणि आपल्या यथोचित मान सन्मानाचा स्वीकार आमच्याकडून